ओके, ठीक आहे. नेक्स्ट आहे आपलं, आपण काय चेक केलं होतं, डेव्हलपमेंट्समध्ये 3 टाईपचे ऑपरेटिंग सिस्टम्स असतात. एक असतात सिंगल युजर सिंगल टास्क, सिंगल युजर मल्टीटास्क अँड मल्टी युजर मल्टीटास्क. कळलं? सिंगल युजर सिंगल टास्क या टाईपचं जर ऑपरेटिंग सिस्टम आपल्याला बघायचं असेल तर MS मायक्रोसॉफ्ट डिक्स ऑपरेटिंग सिस्टम सर्वात आधी यूज करणारा ऑपरेटिंग सिस्टम, ज्यामध्ये फक्त आणि फक्त कमांड लाईन असायचं. विंडोजच्या कमांड चालायच्या, बिकॉज ऑफ मायक्रोसॉफ्टने ते क्रिएट केलं होतं. त्यानंतर पाम OS हा सुद्धा एक डिक्स ऑपरेटिंग सिस्टम इथे आलेला आहे. ते सुद्धा तुम्ही सर्च आउट. आता पण चालते का? पण डिक्स ऑप्शन हे OS वगैरे हा चालतं ना. आता पण आपण आपल्याला इनिशियली लॅपटॉपमध्ये MI-DOS असतो. जर तुम्हाला काही करायचं असेल काम, तर तुम्ही डिक्स ऑपरेटिंग सिस्टम यूज करू शकता. कशा कमांड चालणार, तर कशा कमांड चालतं मी तुम्हाला दाखवतो. त्याच्या CMD ठीक आहे. हा विंडोज आहे, असा राहतो त्याचा टर्मिनल डिक्स ऑपरेटिंग सिस्टमचा, पूर्ण ब्लॅक. आणि कमांड कशा चालतात, जसं आता लिस्ट करायचं असेल, काही बघायचं असेल आपल्याला इथे काय काय आहे, तर DIR कमांड चालवायची. आपल्या सिस्टममध्ये काय काय अवेलेबल आहे या पद्धतीने आपण बघू शकतो. ठीक आहे, कळलं का? हा, तर अशा कमांड्स थ्रू आपण ऍक्सेस करू शकतो. DIR टाकली ते आपलं कमांड लाईन म्हणजे लिनक्स मशीन मध्ये पण चालते आणि विंडोज मध्ये पण चालते का? DIR कमांड ही फक्त विंडोजची कमांड आहे. अच्छा. हा, मायक्रोसॉफ्टची कमांड आहे. तर आता असं काम करायचं असेल तर आपल्याला मायक्रोसॉफ्टच्या पूर्ण कमांड्स माहिती पाहिजे, ज्या की आपण करू शकणार नाही, कारण भरपूर साऱ्या कमांड्स असणार त्याच्या. करेक्ट. तुम्ही विंडोज मशीनला, हा, मॅकमध्ये लिनक्समध्ये LS चालतं, पण इथे LS चालणार नाही. ठीक आहे, LS इज नॉट रिकॉग्नाइज ॲज अ इंटरनल एक्सटर्नल कमांड्स. दिसतं का? नाही. तर इथे कमांड चालतं DIR. CD कमांड चालवायची आहे, CD कमांड चालते. व्हिडिओजमध्ये जायचं आहे मला, व्हिडिओजमध्ये जाऊ शकतो मी. CD ओपन साठी आहे. हा, बघा आता मी इथे व्हिडिओजमध्ये आलो, दिसतोय व्हिडिओ दिसत नाही. अच्छा, हा व्हिडिओ. हा, आता मी जर इथे DIR केलं तर DIR मध्ये व्हिडिओज काय काय अवेलेबल आहे ते सगळ्या गोष्टी इथे दिसून पडेल. कळलं? ठीक आहे, राईट. सो अशा पद्धतीने आपण तो डिक्स ऑपरेटिंग सिस्टम यूज करतो. तुम्ही विंडोजला सुद्धा कमांड लाईनने ऍक्सेस करू शकता. त्याचे बेनिफिट्स, कमांड लाईनने यूज करायचे बेनिफिट्स मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे. इन जनरल आता जसं आपण अलग झालं ना, काय PowerShell जे आपण यूज करतो त्याची कमांड लाईन अलग झाली ना, त्याच्यात बिलॉंग नाही. विंडोज वाल्या कमांड लाईन तर चालतात. PowerShell हा विंडोजसाठी बनलेला एक PowerShell म्हणजेच विंडोजचाच पार्ट आहे, लिनक्स कमांड लाईन टूल. अच्छा. हा, मायक्रोसॉफ्टचं जे विंडोज साठी फक्त विंडोजसाठी बस. ठीक आहे. PowerShell माझ्या लॅपटॉपमध्ये पण असेलच. PowerShell हा विंडोज PowerShell आहे. याच्यावर जरी तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही त्याच्यावर पण करू शकता. दिस इज दी PowerShell विंडो. ब्ल्यू कलरची विंडो आहे ती. आला, सेम कन्सेप्ट आहे. इथे पण डेलच दिसतंय मला, तिथे पण डेलच दिसतंय. सी, युजर डेल दिसतंय ना. आता इथे पण मी तेच कमांड चालवणार, DIR. पण हा कलरफुल वेने व्यवस्थित छान पद्धतीने दाखवतो. व्हिज्युअल ग्राफिक्स याचे थोडे छान आहे, तो व्यवस्थित दाखवतो, कलरफुल. आता DIR ला इथे कलर दिलाय त्यांनी, येलो. इथे दिलाय का? नाही. ग्राफिकली चांगला आहे तो. हा, थोडंसं छान कलरफुल वेज मध्ये दाखवतो PowerShell. बट तो याचंच काम करतो, कमांड लाईनचंच काम आहे ते. कमांड लाईनचाच टूल आहे तो PowerShell. आता हा शेल म्हणजे काय, शेल काय असते हे वगैरे आपण लर्न करणार आहोत आपण. ओके. सो कुठलाही ऑपरेटिंग सिस्टम असो, 3 गोष्टींमध्ये मिळून बनला जातो. आता जसं की इथे आपण काय करतोय, हा कमांड लाईन टूल यूज करतोय. ठीक आहे. हा कमांड लाईन टूल किंवा मग हा PowerShell काय आहे तर हे ऍक्च्युली, तर हे शेल आहे, शेल. ठीक आहे. आता ऑपरेटिंग सिस्टम बनते कसं काम करते ते आपण बघू, तुम्हाला अजून जास्त क्लिअर होईल. क्लिअर? सांगू, जाऊ समोर?
ठीक आहे. बेनिफिट्स, CLI वर काम करायचे बेनिफिट्स पण तुम्हाला माहिती पडेल, का बरं पॉवरशेल वगैरे आहे, CMD का बरं आहे. त्याआधी थोडी हिस्ट्री बघून घेऊ, का बरं लिनक्स कशा पद्धतीने आता पॉप्युलर आहे, त्याला बनवले कोण आहे, ठीक आहे, त्याची स्टार्टिंग कुठून झालेली आहे. तर सर्वात आधी एक छोटीशी हिस्ट्री. बोर होणार तुम्ही थोडेफार, आजच्या दिवस बोर होणार, उद्यापासून आपण पूर्ण प्रॅक्टिकली वर्किंग करू. जनरल इन्फॉर्मेशन तुम्हाला असली पाहिजे, त्यासाठी मी एक सिंपल जनरल लिनक्सची इन्फॉर्मेशन काढलेली आहे. तर त्यामध्ये हिस्ट्री सुद्धा इन्क्लुडेड आहे. ठीक आहे. सो हिस्ट्रीच्या लिनक्स चक्करमध्ये शाळेमध्ये झोप लागत होती, इकडे हिस्ट्रीची आहे का? बरोबर आहे, बट शाळेतली हिस्ट्री राजा महाराजांची होती, इथे आपल्या टेक्निकल लिनक्स मशीनची हिस्ट्री आहे. कोणी विचारलं बाबा लिनक्स म्हणजे काय आणि कधी झाला, कोणी आणलं, कोण आहे, कोणी लिहिणं, कोणी बनवलं, आहे की नाही. सो थोडासा नॉलेज असणं आपल्याला आवश्यक आहे, तशी काही गरज वाटत नाही, बट येस यू हॅव टू नो दिस. 1969 यामध्ये एक डेव्हलपर्सची टीम होती बेल लॅब्समध्ये, त्यांचा एक प्रोजेक्ट चालू होता. ठीक आहे, एका सॉफ्टवेअर प्रोजेक्टवर ते काम करत होते. का बरं? कारण त्यांना असं काहीतरी बनवायचं होतं की लॅपटॉप सोबत कम्युनिकेशन केलं पाहिजे. तर त्यांनी मग बनवलेलं आहे युनिक्स. इन शॉर्टमध्ये सांगतोय मी, जास्त तुम्ही रीड आउट करू शकता, तुम्हाला विकिपीडियावर भेटेल. इन शॉर्टमध्ये सांगतो. सो 2-3 डेव्हलपर्सचा ग्रुप त्यांनी बनवलेला युनिक्स. कशासाठी? तर लॅपटॉप सोबत, मोठ्या मोठ्या मशीन सोबत कम्युनिकेशन करायसाठी, त्यांच्याकडून काम करण्यासाठी. ठीक आहे. देन येस, युनिक्स हा सर्वात आधी येस काय दिलेलं आहे, वॉज कन्व्हिन्स्ड अँड इम्प्लिमेंटेड बाय द केन थॉम्सन आणि डेनिस रिची. आता हा डेनिस रिची खूप पॉप्युलर माणूस आहे भाई, पुऱ्या प्रोग्रामिंगचा रचेता म्हणजेच हा डेनिस रिची. ज्याला पण प्रोग्रामिंग आवडत नसेल, तो या डेनिस रिचीला सेवा देऊ शकतो. का? कारण सी लँग्वेज बनवणारा व्यक्ती म्हणजेच हा डेनिस रिची. सी लँग्वेज, C++ लँग्वेज बनवणारा व्यक्ती म्हणजेच डेनिस रिची. आता तुम्हाला हे माहिती होतं का? हा, कुणाला माहित असेल, कुणाला नसणार. सो डेनिस रिचीने सी लँग्वेज बनवलेली आहे. ठीक आहे. आणि युनिक्स, तुमचा लिनक्स पूर्ण सी लँग्वेज वर बनलेला आहे. माहिती होतं का हे? नाही. हा, तो आपला लिनक्स सुद्धा पूर्ण सी लँग्वेज वर बनलेला आहे. एक एक कमांड, LS पासून CD पासून सगळ्या कमांडचा कोड्स सी लँग्वेज मध्ये. कळलं? ओके. सो येस, 1969 अँड फर्स्ट रिलीज इन 1970. काय? तर युनिक्स. देन आता काय झालं, हा युनिक्स आधी ओपन सोर्स होता, तर मोठ्या मोठ्या कंपनीजने काय केलं, ओपन सोर्स म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट आपण यूज करू शकतो. ओपन सोर्सचा अर्थ असा असते की पब्लिकसाठी अवेलेबल आहे. ठीक आहे. सो पब्लिकसाठी अवेलेबल असल्यामुळे काय केलं, युनिक्सच्या कोड भरपूर कंपन्यांनी कॉपी केला. IBMने कॉपी केला. IBM कंपनी तुम्हाला माहिती आहे, HP कंपनी तुम्हाला माहिती आहे, सोलारिस कंपनी माहिती आहे तुम्हाला. मग यांनी काय केलं, हा जो युनिक्स ऑपरेटिंग सिस्टमचा कोड होता तो चोरी केला इन द सेन्स ओपन सोर्स होता, तर चोरी करायची गोष्टच येत नाही. तो यूज केला फ्री ऑफ कॉस्टली आणि स्वतःचे ऑपरेटिंग सिस्टम बनवले त्यांनी. मग ठीक आहे. मग हे गोष्ट यांना कळली डेनिस रिचीला, तर त्यांनी काय केलं, त्याचा पेड व्हर्जन बनवून टाकला. ओपन ठेवलंच नाही, गरिबांना दिलंच नाही. मग त्यांनी पेड व्हर्जन बनवला. बट येस, पेड व्हर्जन झालं तर त्या टायमात आधी ऑलमोस्ट कॉस्टिंग असेल $5,000 एका लायसन्सची. $5,000 ऍक्च्युली, रुपीज नाही, डॉलर. सो 83 मध्ये एक रिचर्ड स्टॉलमन डेव्हलपर project with the goal to make it freely available Unix like operating system, and it is to be used by everyone. 83 मध्ये एक रिचर्ड नावाचा व्यक्ती होता, ज्याने काय केलं, जेन्युइन नॉन युनिक, याचा अर्थ असतो जेन्युइन नॉन युनिक प्रोजेक्ट्स. ठीक आहे. त्याच्यासोबत मिळून काय केलं, या युनिक्सला फ्री ऑफ कॉस्ट घोषित करून टाकलं. पण त्याच्या आधी एक येस, लेट मी मूव इट टू. ओके, हिस्ट्रीमध्ये आणखी आहे. मी एक काम करतो, हिस्ट्री तुम्हाला क्रोमवर दाखवतो. स्लाइड मला तिथे ॲड करावी लागेल. एक लिनक्स
हिस्ट्री ओके सी इथे दिलेलं आहे, आपण विकिपीडिया थ्रू जाऊ शकतो. थोडंसं हे दोन मोठी माणसं आहेत, डेनिस रिची आणि केन थॉम्सन. ठीक आहे, हा केन थॉम्सन हा केन थॉम्सन, हा डेनिस रिची. स्क्रीन विजिबल आहे ना माझी? हो. हा सो एवढं तुम्ही बघू शकता. हा पेज जरी वाचला तुम्ही तर खूप सारी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल. सो 1986 मध्ये एक जर्नलिस्ट, येस ते जाऊ द्या नंतरचं, डेनिस रिची वगैरे हे सगळं तुम्ही रीड आउट करू शकता. सिम्पल येऊ आपण क्रिएशन ऑफ लिनक्समध्ये. तर एक 1991 मध्ये एक युजर युनिव्हर्सिटी, फिनलँड युनिव्हर्सिटीचा एक स्टुडंट होता, लिनस टॉरवर्ल्ड. ठीक आहे, लिनस टॉरवर्ल्ड हा जो व्यक्ती इथे फोटो दिसतोय, हा व्यक्ती याने काय केलं, याला एक प्रोजेक्टसाठी एक ऑपरेटिंग सिस्टमची आवश्यकता होती आणि हा घरचा थोडासा फायनान्शियली वीक असल्यामुळे याला जी 5,000ची कॉस्टिंग होती युनिक्स ऑपरेटिंग सिस्टमची ती बेअर करता नाही आली. मग काय केलं या लिनस टॉरवर्ल्डने, तर लिनस टॉरवर्ल्डने त्याला जबरदस्ती परचेस केलं, कसंही काहीतरी बनवलं. आणि त्याच्या डोक्यात एकच होतं की यार ज्या कंडिशनमध्ये मी आहो, मला गरज आहे, तरी मी 5,000 रुपये देऊ शकत, $5,000 देऊ शकत नाही. बट असे माझ्यासारखे भरपूर लोक असणार, त्यांना पण हाच इश्यू येणार जसा मला येतोय. सो फ्री ऑफ कॉस्ट काहीतरी बनवावं, कसा एक ऑपरेटिंग सिस्टम बनवायचा जो सगळ्या लोकांना यूज करता आला पाहिजे फ्रीमध्ये. देन या लिनस टॉरवर्ल्डने लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमचा कर्नल एकदम बेसिक पासून सगळ्या सी लँग्वेजमध्ये स्टार्टिंग टू एंड स्वतः लिहिलेला आहे. ओके, सो लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमचा जन्म देणारा म्हणजेच लिनस टॉरवर्ल्ड. याचं नाव पण चेक करा, लिनस, LINUS, आणि आपण जे यूज करतो ते काय, LINUX. शेवटी काय टाकलंय त्यांनी, एक्स टाकलेला आहे. ठीक आहे, सो येस दिस इज द पर्सन ज्याने लिनक्सला क्रिएट केलेलं आहे. हां, विथ द हेल्प ऑफ युनिक्स ऑपरेटिंग सिस्टम जो आधीच बनलेला होता, ज्याची 5,000 कॉस्टिंग होती. त्याला रेफर केलं, त्याच्यानुसार त्याने कम्प्लीट स्टार्टिंग पासून एंड पर्यंत कर्नल म्हणजेच एक कोर जे आवश्यक असते ते बनवलेलं आहे. एवढी गोष्ट कळली. बाकी अजून मी हिस्ट्री जास्त सांगून तुम्हाला बोर करत नाही, डायरेक्टली आपण जम्प करू नेक्स्ट पॉइंटवर. एवढं कळलं? या लिनस टॉरवर्ल्डचं नाव तुम्हाला माहिती पाहिजे आणि युनिक्स कोणी बनवलं तर डेनिस रिची, केन थॉम्सन या दोघांची नावं माहिती पाहिजे बस. कधी बनवलं तर इयर माहिती पाहिजे तुम्हाला, 91, लिनस युनिव्हर्सिटी ऑफ हेल्सिंग्स. ठीक आहे, बिगिन द प्रोजेक्ट अँड लेटर बिकम अ लिनस कर्नल. ओके, यानेच प्रोजेक्ट सुरू केला, युनिक्सचा कोड त्याचा रेफरन्स घेऊन लिनक्स कर्नल क्रिएट केलं. कळलं? एवढं कळलं? ठीक आहे, समोर जाऊ. ओके, आता एक सिंपल सी गोष्ट आहे की ऑपरेटिंग सिस्टम आपण म्हणतोय, ऑपरेटिंग सिस्टम म्हणतोय, बट ऑपरेटिंग सिस्टम काम कसं करतं ते बघावं लागेल. ओके, ऑपरेटिंग सिस्टम कसं काम करतं ते तुम्हाला बघावं लागेल. सो ऑपरेटिंग सिस्टम 4 पार्ट्स दिसतंय तिथे, हार्डवेअर, कर्नल, शेल अँड अप्लिकेशन. दिसतंय गाईज? ओके, सो हार्डवेअर म्हणजेच नथिंग बट युअर लॅपटॉप. ओके, लॅपटॉप, आणि लॅपटॉपच्या वरती असतो कर्नल. लिनक्सचं असलं किंवा विंडोजचं असलं, दोन्ही ठिकाणी सेम असणार. ओके, तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही अँड्रॉइड यूज करता तर अँड्रॉइड मध्ये सुद्धा तुम्हाला कर्नल व्हर्जन मिळतं. जर तुम्ही तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन चेक करतो म्हटलं तर तिथे तुम्हाला मिळेल कर्नल व्हर्जन. तर ऍक्च्युली कर्नल म्हणजे काय, राईट ना? हां, हार्डवेअर म्हणजेच तुमचा लॅपटॉप, बेसिक हार्डवेअर. तुम्ही जेव्हा लॅपटॉप परचेस करता तो एक काय असतो, एकदम कम्प्लीट मशीन असते, त्यामध्ये काहीच नसते. ऑपरेटिंग सिस्टम जोपर्यंत टाकत नाही तोपर्यंत आपण यूज करू शकत नाही.
एवढं माहिती आहे. सो ऑपरेटिंग सिस्टम टाकतो, तर ऑपरेटिंग सिस्टममध्ये ॲक्च्युली काय काय असते जे आपल्याला हार्डवेअरसोबत कम्युनिकेट करून देतं. सो कर्नल अँड शेल. ठीक आहे. सो कर्नल अँड शेल हार्डवेअर आपल्या लॅपटॉपसोबत कर्नलला कम्युनिकेट करतो. ठीक आहे. एक कन्सिडर करा युजर म्हणजेच आपण, मी अप्लिकेशन एक्सेस करतोय कोणती, ठीक आहे, कुठली तरी एखादी अप्लिकेशन चालवतोय, ती जाते आधी शेलकडे. ओके. शेलकडून ती कन्वर्ट होते मशीन लँग्वेजमध्ये, सॉरी, शेलकडून ती जाते कर्नलकडे, कर्नल कन्वर्ट करतो मशीन लँग्वेजमध्ये अँड देन ती पास आउट होते हार्डवेअरला. ठीक आहे. एक मिनिट, जर एखादा व्हाईट बोर्ड आहे का मी चेक करतो. दिसत नाही तुम्हाला सांगू शकतो. मीटिंग कुठे आहे आपली. Here I think I need to give you a whiteboard. ओके, हा बोर्ड दिसतोय. याच्यात मी तुम्हाला थोडंसं समजून सांगू शकतो. लेट्स चेक. लेट्स कन्सिडर करा एक युजर आहे इथे. ओके. युजर वगैरे काढता येतं का माहिती नाही मला, मी अजून यूज केलं नाही आहे हे व्हाईट बोर्ड, बट ठीक आहे. आणि तुमच्याकडे तुमचा हार्डवेअर, तुमचा लॅपटॉप, ठीक आहे, लॅपटॉप कन्सिडर करा. थोडी ड्रॉइंग चुकती आहे बट जाऊ दे. अँड येस, दिस इज नथिंग बट युअर युजर. असंच असते ना. ओके. सो दिस इज युजर वॉन्ट्स टू कम्युनिकेट विथ द लॅपटॉप. ओके. सो यामध्ये आता असते काय, हार्डवेअर सर्वात आधी आपला काय असणार, हार्डवेअर आपला लॅपटॉप. ठीक आहे. या लॅपटॉप सोबत कम्युनिकेशन करायचं आहे, तर या लॅपटॉप सोबत कम्युनिकेशन कोण करतं, तर कम्युनिकेट करायसाठी कर्नलचं काम असते. कर्नल काय करतो, तर मशीन आपल्या युजरकडून येणारी लँग्वेज घेतो ABCD आणि कर्नलकडे पाठवतो कोणत्या फॉर्ममध्ये, 0-1. ओके, 0-1 या फॉर्ममध्ये. कळलं. मग इथे काय असते, हार्डवेअरकडे कर्नल पास आउट करतो, तर हा कर्नल. आता कर्नलकडे कोण पास आउट करतं, तर कर्नलकडे पास आउट करतं शेल. कोण, शेल. SH लिहितो मी इथे म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे. कर्नल शेल. ठीक आहे. युजर काम करतो शेलवर, कमांड देणार LS. तुम्हाला माहिती आहे, LS कमांड लिस्ट करायसाठी यूज केली जाते. ती आपण शेलवर एक्झिक्यूट करणार. शेल पाठवतो कर्नलला, कर्नल कन्वर्ट करतो मशीन लँग्वेजमध्ये 0-1 मध्ये. ती एक्झिक्यूट होते हार्डवेअरवर आणि हार्डवेअर मग पाठवतो त्याचा आउटपुट कर्नलला. कर्नल पाठवतो आउटपुट कुणाला, शेलला. कर्नल 0-1 मध्ये जाणार, मग कर्नल आणखी त्याला कन्वर्ट करतो मशीन लँग्वेज टू ह्युमन लँग्वेज. कळलं का. हां, ABCD मध्ये कन्वर्ट करून देतो आणि देन मग आपण आपल्या शेलवर चेक करू शकतो. सो सेम कन्सेप्ट इथे मी दाखवलेला आहे PPT मध्ये. पण हार्डवेअर असतो आपला लॅपटॉप सोबत कम्युनिकेशन करायसाठी मशीन लँग्वेज कन्वर्ट करण्यासाठी कर्नल हेल्प करतं. ठीक आहे. आपण बेसिकली यूज करतो शेल. आता काय आहे, शेल इज नथिंग बट युअर दिस कमांड लाईन टूल. आता मी इथे DIR करतोय. DIR म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे ना, डायरेक्टरी किंवा जे काही आहे लिस्टिंग वगैरे आपण रीड करू शकतो DIR, बट हार्डवेअर रीड करू शकतो का, नाही. आता इथे कमांड एक्झिक्यूट करतोय मी, ही जाणार कर्नलकडे. विदिन अ सेकंड्स काम होतात. ठीक आहे, याच्यामध्ये काही टाइम लागत नाही. हे जाणार कर्नलकडे. इथे कमांड चालवली, कुणाकडे आली, कर्नलकडे. हा कन्वर्ट करतो 0-1 मध्ये, हार्डवेअरकडे जाणार. हार्डवेअर आउटपुट देतो. ठीक आहे. इथे आउटपुट मिळालं आपल्याला ह्या एवढं सगळं. ठीक आहे. कर्नलकडे वापस करणार 0-1 फॉर्ममध्ये. कर्नलचं काम काय,
शेलला पाठवणे. शेल म्हणजेच आपला हा टर्मिनल. आणि आपण आता इथे विजिबली पाहू शकतो की यार ऍक्च्युली आपल्या हार्ड ड्राईव्ह मध्ये त्या लोकेशनला काय अवेलेबल आहे. समजलं? बोर झाले का रे? चालू दे. बोर झाले? कोण कोण बोर झालं? कोण? शुभम बोर झाला का श्रुती बोर झाली? श्रुती बोर झाली? मला डायग्राम एवढी छान काढता नाही आली आहे, बट ठीक आहे. बोर झाले असेल तर सांगा मला. नाही रे, ऐकत म्हणून त्या बोलत नाही. हां ठीक आहे. एवढं कळलं? हो. काही अशा गोष्टी आहे की मला- जे जे डोक्यातून गेली, समजलं नाही? आता हे जे लिनक्स म्हणते, हम्म, कोणी म्हणते ते ऑपरेटिंग सिस्टम आहे, कोणी म्हणते हम्म. ते कर्नल बेस्ड कमांड लँग्वेज आहे. करेक्ट. कर्नल बेस का बरं म्हणतात? कारण कर्नल आपला कम्युनिकेट करतो हार्डवेअर सोबत. ठीक आहे. कुठलाही ऑपरेटिंग सिस्टम क्रिएट होतो तर तो ऑपरेटिंग सिस्टम क्रिएट होतो शेल आणि कर्नल मिळून. ठीक आहे. इकडे बघा, ह्या इथे बघा हार्डवेअर, CPU रॅम, ठीक आहे, लिनक्स कर्नल, सिस्टम लायब्ररीज, कर्नल मॉड्यूल्स. देन इकडे असतो आपला युजर स्पेस म्हणजेच कमांड लाईन टूल, जो की असतो शेल. ठीक आहे. हा असतो शेल, जो आपण कंपायलर वगैरे दिसले. कंपायलर म्हणजेच काय? आपला कमांड लाईन टूल. क्लिअर आहे? हा. येस. कर्नल काय करतो तर कर्नलचं ऍक्च्युअल काम असते हार्डवेअर सोबत कम्युनिकेट करून देणे. इथे दिसतंय एरोज. हा. हां. सो हा एक मध्यस्थी तुम्ही म्हणू शकता, जो की ABCD ला घेणार शेलवरून. ओके. आणि ते 0101 मध्ये कन्वर्ट करून इकडे पाठवणार कुणाला? हार्डवेअरला. ओके. हां. आणि इथून पुन्हा आउटपुट घेणार 0101 मध्ये. ठीक आहे. आणि त्याला ABCD मध्ये कन्वर्ट करून आपल्याला देणार. सो दॅट इज वाय लिनक्स इज नथिंग बट अ कर्नल बेस्ड ऑपरेटिंग सिस्टम म्हटलं जातं. कळलं? कळलं ना? हो हो. ओके. सो येस, दिस इज द बेसिक एक डायग्राम आहे जे तुमच्या लिनक्स मशीनला किंवा ऑपरेटिंग सिस्टमला डिस्क्राईब करतं. ठीक आहे. या इमेजवरून समजलं थोडंफार? हा, समजलं. ओके. सो दोन गोष्टी मिळून तुमचं ऑपरेटिंग सिस्टम बनतं, तो म्हणजे शेल अँड कर्नल. हां. आता शेल अँड कर्नल, त्याच्यावर तुम्हाला VI कमांड दिसेल, LS कमांड दिसेल, grep कमांड दिसेल. दिसतंय? कशावर चालवता तुम्ही? शेलवर चालवणार. VI कमांडला तो ॲक्सेप्ट करणार, कर्नलकडे पाठवणार आणि दिस हार्डवेअर ती फाईल जी आहे ती ओपन करून देणार. म्हणजे एक एक्झाम्पल, आपण शेल कमांड जे आहे ब्लॅक कमांड, हे ब्लॅक विंडो, त्याच्यावर आपण करेक्ट. ते कमांड टाकतो, तो जाऊन कर्नलला पुट करते, मग त्याचे आउटपुट हार्डवेअरमध्ये त्यानंतर तो आउटपुट देते. बरोबर? येस. आपण टाकलेली कमांड शेल काय करणार? कर्नलकडे पाठवणार. ठीक आहे. आणि कर्नल त्या कमांडला हार्डवेअरकडे पाठवतो 01 फॉर्ममध्ये, बायनरी लँग्वेजमध्ये. हां. त्यानंतर हार्डवेअर त्या कमांड थ्रू जे आउटपुट पाहिजे ते क्रिएट करतो, कर्नलला वापस पाठवतो 01 फॉर्ममध्ये, हा. मशीन लँग्वेजमध्येच. ठीक आहे. कर्नल त्याला पुन्हा कन्वर्ट करतो ABCD मध्ये, जे आपण आता शेलवर पाहू शकतो. कळलं? काही डाऊट अजून? ठीक आहे ना? ओके. सो या पद्धतीने आपलं लिनक्स मशीन काम करतं. नेक्स्ट आणखी काय ठेवलं आहे मी? येस, हार्डवेअर म्हणजे काय? कर्नल इज नथिंग बट व्हॉट? अ कम्प्युटर प्रोग्राम अँड इट्स अ सेंट्रल कोर पार्ट ऑफ अन ऑपरेटिंग सिस्टम. ठीक आहे. सेंट्रल कोर दिसतो की नाही? दिसतो ना? हा. ठीक आहे. सेंट्रलमध्ये असतो, कोर पार्ट असतो, त्याच्याशिवाय तुमचं काम होणार नाही. तुमच्या मोबाईलसुद्धा कर्नलवर चालतं, कारण मोबाईलमध्ये रॅम आहे, कॅमेरा आहे, स्टोरेज आहे, चार्जर आहे. या सगळ्या गोष्टींसोबत जर आपल्याला बोलायचं असेल, कम्युनिकेशन करायचं असेल, तर ते पॉसिबल होतं तुमच्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टममुळे. ठीक आहे.
So it's managed the operations of the computer and the hardware. The most notable memory and CPU times. It is an integral part of an operating system. तुम्ही या 2-3 लाईन्स जरी नाही बघितल्या तरी चालेल, फर्स्ट लाईन बघायची. ही एवढी लाईन खूप इम्पॉर्टंट आहे. कोड पार्ट ऑफ ऑपरेटिंग सिस्टम काय करतं तर इट कन्वर्ट ह्युमन लँग्वेज टू मशीन लँग्वेज. मशीन लँग्वेज, ठीक आहे. इट कन्वर्ट ह्युमन लँग्वेज टू मशीन लँग्वेज अँड वाइस वर्सा. ठीक आहे. क्लिअर. ओके. तर शेल काय असतं, तर शेलचं काम असते कर्नलपर्यंत आपले कमांड नेऊन पोहोचवणे. तो शेल इज अन एन्व्हायरमेंट इन विच वी कॅन रन आवर कमांड्स. जे मी तुम्हाला सांगितलं तेच इथे पण लिहिलेलं आहे, मी असं वेगळं काही लिहिलेलं नाही. कळलं. हां, जसं की प्रोग्राम कमांड्स आहे, प्रोग्राम्स आहे, शेल स्क्रिप्ट्स आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे रन करणार. ते जाणार कर्नलकडे, कर्नल जाणार हार्डवेअरकडे, आउटपुट घेऊन येणार कर्नल वापस. ठीक आहे. अँड देन कर्नल आपल्याला शो करेल कशावर, शेलवर. कळलं. बेसिक कन्सेप्ट समजला. ओके. सो ठीक आहे. तुम्ही विंडोज, युनिक्स आणि लिनक्स या 3 गोष्टींचा डिफरन्स काढणार का, आणि हे तुम्ही वाचून येणार का कर्नल आणि शेल म्हणजे काय. PDF पाठवून दे ना. कर्नल आणि शेल तुम्ही सर्च आउट करा इंटरनेटवरून, इकडून तिकडून वाचा. ठीक आहे. हे काय जसे तसं मी लिहिलेलं तसंच तुम्ही वाचणार, त्यात काय अर्थ नाही आहे. ओके. तुम्ही सर्च करा लिनक्स काय, कर्नल काय, हार्डवेअर काय, शेल काय. कळलं. कळलं का. हो. ठीक आहे. तर तुम्ही तेवढं आज इथपर्यंतच ठीक आहे. उद्याचा पोर्शन आपण हे तुम्हाला डिफरन्स पण तुम्ही करून टाकणार मला माहिती आहे. सो येस, समोरचा कन्सेप्ट मी काढून ठेवतो. आजच्यासाठी एवढं ठीक राहील आय थिंक सो. एक बेसिक सिनारिओ समजला आहे तुम्हाला. लिनक्स काय आहे, कशा पद्धतीने काम करणार, ऑपरेटिंग सिस्टम काय आहे, ऑपरेटिंग सिस्टमचे टाईप्स किती आहे, डिप्लॉयमेंट मॉड्यूल, सिंगल युजर सिंगल टास्क, मल्टी युजर मल्टी टास्क. ठीक आहे. हे माहिती झालं आहे तुम्हाला. छोटीशी इन्फॉर्मेशन सांगितली मी, हिस्ट्री सांगितली. डेनिस रिची सी लँग्वेज क्रिएट करणारा त्याने युनिक्स बनवलं, आणि लिनस टॉर्वल्ड या व्यक्तीने काय क्रिएट केलं आहे, लिनक्स. देन ऑपरेटिंग सिस्टम कशा पद्धतीने क्रिएट होत आहे, त्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्टी. दॅट्स नथिंग बट आर्किटेक्चर ऑफ लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम. तुमच्या विंडोजचा पण ऑपरेटिंग सिस्टम असते. दिस इज नथिंग बट वॉट, अ शेल. सी, पॉवर शेल आहे ना, याच्यावर आपण कमांड चालवू शकतो. ह्या कमांड जाणार कर्नलकडे. ओके. कर्नल कन्वर्ट करतो आणि हार्डवेअरपर्यंत पाठवतो. हार्डवेअर करून आउटपुट येणार कर्नलकडे, कर्नल परत आपल्याला शेलवर आउटपुट शो करतो. सी, dir कमांड. हे सगळं आउटपुट कोणी पाठवलेलं आहे, कर्नलने पाठवलेलं आहे. कळलं. हां. सो हा एक एन्व्हायरमेंट आहे. आर्किटेक्चर तुम्हाला यायलाच पाहिजे. याची पूर्ण डेफिनेशन्स मी तुम्हाला उद्या विचारतो. ठीक आहे. एक आणखी इझी वेने समजायला मी ह्या पद्धतीने पण एक इमेज टाकलेली आहे इथे. आय होप. येस. हार्डवेअर तुमचा लॅपटॉप, कर्नल, कोर पार्ट ऑफ अन ऑपरेटिंग सिस्टम, शेल ज्यावर तुम्ही कमांड रन करणार. ठीक आहे. इथे अजून काही कोणाला इश्यू असेल तर सांगा मला. श्रुती, अभि अँड शुभम. कळलं का इथपर्यंत. कुणाला काही इश्यू. कळलं इथपर्यंत. पक्का. हा, पक्का.
ओके, ती चालू करून तिकडे बोलत आहात तुम्ही. नाही, मी कुठे बोलत. ठीक.